कारण काय आहे ना की हे असे नवस करणं, हे अशी देवापाठी ती जे धावते ना, हे सगळं करणाऱ्यातली आनंदी नाहीये. नंदू, मला काय वाटतंय माहितीये का की मी तिच्या सतत समोर असते ना, मला पाहून हे असे विचार, हे वेडे विचार तिच्या डोक्यात येतात, म्हणून आपण इकडून. वर्षा, ऐकून घे. हे बघ, अशा वेळी राघव दादा आणि आनंदी वहिनींना सोडून जाणं योग्य नाही. आज जरी तुझ्या आईने जे काय केलं त्यावर आनंदी वहिनींनी पडदा टाकला असला तरी तुला आणि मला दोघांनाही नक्की माहितीये की आनंदी वहिनी स्वतःहून देवळात गेलेल्या नाहीत. तुझी आईच त्याला कारणीभूत आहे. आणि आता आनंदी वहिनींची अवस्था तू बघते, मग आता त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना यातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे. कसं सांगणार ती? आनंदीचं म्हणणं तुझ्यापर्यंत पोचूच दिलं जात नाहीये. तिच्याकडनं शपथा घेतल्या आहेत, वचन घेतलंय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तिच्या भल्यासाठी चाललंय असं दाखवण्यात येतंय. मग आता तू मला सांग, या सगळ्या प्रकरणात तुझ्या आईची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाहीये? दोघांनी परस्पर जाऊन पैसे भरले, ट्रीटमेंट सुरू केली, मला काहीच माहित नाही. एवढे पैसे आणले कुठून यांनी? मुलगा व्हायला हवाय ना, वंशाला दिवा हवाय, यासाठी सुलक्षणाबाई काहीही करू शकतात. माझ्या वेळेस आठवतंय ना तुला, मुलगा व्हावा म्हणून एका बायकोला गमावलंयस तू, आता दुसऱ्या बायकोला गमावू नकोस. खरं आहे. वाटलंच मला तुझा विश्वास नाही बसणार, म्हणूनच ही फाईल दाखव. राघव, तुझा विश्वास नसेल बसत अजूनही तर हॉस्पिटलमध्ये जाऊन विचार. तुला कधीपासून माहित होतंय? जेव्हापासून ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हापासून. मग तू हे मला का नाही सांगितलंस? मी हे सगळं आनंदीला सांगितलं होतं, तिला सावध केलं होतं, तिने नाही ऐकलं माझं. मला असं वाटलं की आनंदीला हे सगळं कळेल, ती तुला सांगेल, पण नाही सांगितलं ती. आणि आज तर डोक्यावरून पाणी गेलं म्हणून तुला सांगायची वेळ आली. का मोठा निर्णय या की परस्पर कसं काय घेऊ शकतात? मला कुणाला सांगावं असं वाटलं नाही, आणि आनंदीच्या जीवावर बेतू शकतं हे माहित असून सुद्धा. तुझी आई नातवासाठी जे प्रयत्न करते ना, ते आनंदीच्या जीवावर बेतणारच आहे. राघव, आई हे सगळं करतायत त्यात मला काहीच नवल नाही वाटत, पण आनंदीला का हे सगळं कळत नाहीये याचं आश्चर्य वाटतंय. माहित होतं, तू मला का नाही सांगितलंस? तू मला सांगायला पाहिजे होतंस. तू मला हे सांगितलं असतं की आईच्या नादाला लागून आनंदी असं काहीतरी करायला जाणार. मला का नाही सांगितलंस तू? तुला चांगलं माहितीये आनंदी दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी करणार नाही. ती आपल्या माणसासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. तुला चांगलं माहितीये, मला का नाही सांगितलं? राघव, तुला माहिती नाहीये, हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही. तुला काय वाटतं हे सगळं आनंदीने मला सांगितलं नाही? हे तिने मला सांगितलं नाही, हे मी माहिती करून घेतलं. आनंदी फक्त तुझी बायको नाही तर ती माझी मैत्रीण सुद्धा आहे. तिने काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या तेव्हा त्यात घुसखोरी करण्यात काहीच अर्थ नाही. मी भूत आहे, मला काही मर्यादा आहे, मला काही नियम आहेत, ते तोडून नाही जाऊ शकत मी पुढे. आता मी हे सगळं जाणून घेतलंय. बरोबर आहे ना? थांब 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 थांब, मी पकडते. नाही नाही ठीक आहे. नाही नाही, पकडू दे बाई मला. उगाच तोलबिल जायचा, ट्रीटमेंट व्हायची, सगळं व्यवस्थित होऊ दे ग बाई. मुद्दाम लवकर निघालो का तर घाई नको व्हायला ना, म्हणून मला व्यवस्थित पकड. हा, काय ग, काय झालं? आई, दुसऱ्यांदा जातोय आपण ट्रीटमेंटसाठी. हा, यांना सांगून टाकूयात ना,
काय ग आनंदी परत तेच? हा आपलं ठरलंय ना राघवला नाही विचारायचं नाही सांगायचं. हा चल. तसं नाही आई, काल काय घडलं बघितलं ना तुम्ही. मी दर्शनाला गेले, व्रत केला. इकडे काय करतेस? अं, डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना, मग इकडे का आलीस तू? राघवा आम्ही ना मी तुझ्याशी बोलत नाहीये आई, माझ्या बायकोशी बोलतोय मी. तुला जितका गोंधळ घालायचा होता तितका पुरे आता. आता आनंदीने कितीही तुझी बाजू घेतली, तुला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तू माझ्याशी खोटं वागलेली आहेस ही गोष्ट मी कधीच विसरणार नाहीये. मी ते डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सल्ला तुम्हाला इतका पटला की आता तुम्ही ट्रीटमेंट सुरू पण केली, मला न विचारता न सांगता, आणि आगाऊ पैसे सुद्धा भरले. नातू हवाय या नातवाच्या वेळापायी तू तुझ्या सुनेचा जीव धोक्यात घालायला निघालीस आई. नाही रे राजा, मी तिच्या सुखासाठीच. अरे तिने सुखी राहण्यासाठी ती जगली तर पाहिजे ना. जी ट्रीटमेंट तुम्ही करायला चाललेला आहात त्याचे हे इतके साईड इफेक्ट्स आहेत. रमा बरोबर म्हणत होती, माझी आई माझ्या बायकोला सून म्हणून बघतच नाही. माझ्या आईसाठी सून म्हणजे फक्त लेकरू जन्माला घालणारी एक मशीन आहे. तसं नाहीये आई, आई माझ्या चांगल्यासाठी. बस आनंदी बस. ही कसली झापड्या डोळ्यांवर लावलीस तू? हा कशा करता तुला कळत नाही काय चाललंय हे? आईसाठी तुझ्या जीवाची किंमत नसेल, पण माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस ना आनंदी. आबांनी तुझा हात माझ्या हाती देताना तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आपल्या लग्नाच्या वेळी आपण एकमेकांना वचन दिलं होतं एकमेकांचा सांभाळ करू. खरं तर माझीच चूक झाली. मला सगळेजण सांगत होते माझी आई माझ्या अपरोक्ष माझ्या बायकोला नीट वागवत नाही, पण मी म्हणायचो की नाही माझी आई येते असं वागू शकत नाही ती. हा माझा गैरसमज होता आणि त्याचा तू इतका मोठा गैरफायदा घेतलास. आनंदीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत राहिलीस तू. अगं आनंदीला काय वाटतंय, तिचं मन काय सांगतंय हे कधीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न केलास तू, पण नाही. तुला फक्त तुझा स्वार्थ महत्वाचा होता. तुला फक्त नातू हवा होता आणि त्याच्यासाठी आनंदीचा जीव धोक्यात घालायला तू निघालीस. तू तिला रोखू शकलीस आई, पण नाही, तू असं नाही केलंस. पण आता मी हे होऊ देणार नाही. आनंदी, या बाईचं तुला काही ऐकायची गरज नाहीये. चल ऐका ना, ऐका. चल. अहो राघवा, अहो ऐका ऐका, चिडू नका माझ्यावर. ऐका बरं. हे बघ आनंदी, तुला आरामाची गरज आहे. मी तुला एकटीला इथे सोडणार नाहीये आणि आईसोबत तर अजिबात नाही. नाही, चुकलो. खरंच आम्ही दोघे चुकलो. इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. सांगणार होते मी तुम्हाला. मग का नाही सांगितलंस? आईने तुला नाही म्हटलं म्हणून तिचं ऐकलंस ना तू? दोघेही चुकलो ना आम्ही. मग आईंवरच का ओरडताय तुम्ही? मलाही ओरडा, चिडा माझ्यावर. आईंना इथे एकटीला सोडून जाणं योग्य नाही वाटत आहे मला. आई चुकल्या असतील असं तुम्हाला वाटत असेल, पण त्यांचा हेतू वाईट नव्हता. माझ्यासाठी करतायत ना त्या हे सगळं. त्यांना असं एकटीला सोडून जाणं बरोबर वाटतंय का तुम्हाला? चला ना घेऊन जाऊयात त्यांना. आईला काय वाटतंय, तिचं काय म्हणणं आहे याची काळजी तू करायची गरज नाही आनंदी. माझी आई आहे ती, मी बघेन काय करायचं ते. एक लक्षात घे, हे तुझं आयुष्य आहे. तुला जसं हवं तसं तू जगायचंस. तिची काळजी करू नकोस. चल. असं काय बोलताय तुम्ही? चला ना घेऊन हे जाऊयात. बोलण्याची वेळ तुम्हीच आणलीत माझ्यावर. आता पुरे, गाडीत बस. आनंदी कुठे? हा तिला का नाही आणलंस? कुठे आहे ती? ए बरं राघवा, आपली काही भांडणं असतील ना, मला ओरड, माझ्यावर रागव. तिला घरी घेऊन ये बाबा, तिला आरामाची गरज आहे. जा घेऊन ये. कुठे आहे ती बाळा? तुला खरंच आनंदीची एवढी काळजी वाटते आई? या खरंच तसं असतं ना तर हे नसतं केलंस तू. असं का बोलतोस? हे
हे बघ, माझी पद्धत चुकली असेल, मी बोलले असेल खोटं, पण माझा हेतू खूप प्रामाणिक होता. खूप खूप मनापासून करते मी हे सगळं. माझ्यावर विश्वास ठेव राजा. माझं चुकलं ना, मला रागव, पण तिला त्रास होता कामा नये. तिला घरी घेऊन ये, तिला आरामाची गरज आहे. आनंदी जिकडे आहे तिकडे व्यवस्थित आहे. म्हणजे कुठे आहे आनंदी? अरे कुठे ठेवलंयस तिला? ए बाळा, कुठे ठेवलंयस? अरे घरी जितकी सोय होते तेवढी बाहेर नाही होत रे. घरी सगळी तिची औषध आहेत, तिची काळजी घेणारी लोक घरी आहेत. तिला कुठे ठेवलं? तुझ्या जेवणाची सोय केलेली आहे, पिझ्झा आणलेला आहे. तुला आवडतो ना पिझ्झा? हे पाणी तुझ्यासाठीच भरतोय मी. हा, आनंदीला आरामाची गरज आहे म्हणून तिला पाटकर बाबांकडे ठेवलंय मी. पाटकरांकडे कशाला ठेवलंस? हा, का आपलं घर नाहीये का? घर आहे ना. तिला घरी घेऊन ये, आपल्या घरी घेऊन ये. जा राजा. हे बघ, तिला आरामाची गरज आहे, पण तिला एकटीला पण ठेवणार नाहीये मी स्वतः तिच्यासोबत असणार आहे. काळजी नको. हा पिझ्झा खाऊन घे. म्हणजे तिला तू पण जाणार? म्हणजे मम्मी मी काय करायचं एकटीने? हा, मला सोडून जात आहे का? मी म्हातारीने कुठे बघायचं? अरे माझा पोटचा गोळ आहेस तू, माझ्या म्हातारपणाचा आधार आहेस. असं तोडल्यासारखं नको वागूस ना. राघवा, मी काय बोलतेय? राघवा, हे राघवा. राघवला कसं समजावून सांगू? हे मी त्याच्या आणि आनंदीच्या भल्यासाठीच करते. का चुकतोय माझं काही? आता तरी बसला का विश्वास? थँक्यू सो मच. राघव, काय झालं? हे बघ, आता तू थांबवलंस ना सगळं, ट्रीटमेंट बंद केलीस ना, आता आनंदीला काहीच धोका नाहीये. सगळं थांबवलं असलं ना तरी सगळं माझ्या मागे घडत होतं आणि मला माहित सुद्धा नव्हतं. ह्याचं मला सर्वात जास्त वाईट वाटतंय. आनंदीला सुद्धा मला सांगावंसं वाटलं नाही. अरे, नाही उमगलं तिला. आई सांगत गेल्या तसं ती वागत गेली. पण झालं ना, आता तुला समजलं, तू ट्रीटमेंट बंद केली. बघ, आनंदी आणि आईंना आता एकमेकांपासून दूर ठेव. तू सगळं बरोबर केलंयस. आता तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. सगळ्यांना आता दिसतंय की मी किती कठोर आणि ठाम वागतोय. मनातून मी खूप खचलोय ग. माझी आई असं काही वागू शकते मला असं कधीच वाटलं नव्हतं. तू असताना तुझं आणि आईचं कायम भांडण व्हायचं. मी समजायचो की प्रत्येक घरामध्ये सासू सुनांची भांडणं होत असतात. भांड्याला भांड वाजतं, वाद होतात, याच भ्रमात मी होतो. मला आज कळतंय तुमच्या भांडणातही वादाच्या पलीकडे काहीतरी होतं. जाऊ दे ना आता ते सगळं बोलून काय फायदा? मी तेव्हा हस्तक्षेप करायला हवा होता. मी तेव्हा हे सगळं थांबवायला हवं होतं. पण त्यावेळी मी माझं करिअर, आपल्या घरच्या गरजा, या सगळ्या गोष्टींमध्ये इतका गुरफटून गेलो होतो, मला काही सुचत नव्हतं. हो, पण तू सगळं घरासाठीच तर करत होतास. पण घरात नेमकं काय चाललंय ह्याकडे लक्ष कुठे होतं माझं? मी लक्ष देऊ शकलो असतो. मी तुला वेळ देऊ शकलो असतो. मी आईला आवर घालू शकलो असतो. खरंच जर का मी हे करू शकलो असतो तर रमा आज तू आमच्या सोबत असतेस. जाऊ दे, आता कशाला सगळं उकरून काढतोस? जे घडून गेलंय ते बदलणं शक्य आहे का आपल्याला? तू माझे डोळे उघडलेस आणि पुढे चालून इतकं काही अघटित घडणार होतं ते सगळं टळलं ते तुझ्यामुळे. तू जर का नसतेस ना, तर आनंदीला सुद्धा मी कायमचं गमावून बसलो असतो. राघव, मला कळतेय रे तुझी अवस्था. तुला सावरावंसं वाटतंय, खांद्यावर डोकं ठेवून रड असं म्हणावंसं वाटतंय. नंतर तुझे डोळे पुसावे, तुला आधार वाटेल अशी मिठी मारावीशी वाटते. पण ते शक्य नाहीये राघव. सावर रे स्वतःला. ऐन वेळेला जेव्हा एकमेकांना साथ देण्याची वेळ आली, मला मूल हवंय म्हणून हे सगळं करते. आज माझ्या आयुष्यात जे काही चाललंय त्याला मी कारणीभूत आहे. मी वेडेपणा करते.
माझी चूक आहे. कारण आई होण्याची इच्छा तीव्र आहे माझी, म्हणून करते हे सगळं. हो, जाऊयात ना आपण आपल्या घरी. तसं 4 दिवस बदल हवाय म्हणून आपण इथे आलो असतो तर गोष्ट वेगळी आहे. आईशी भांडून इथे येणं, इथे राहणं मला बरं नाही वाटत आहे. हे पण माझ्या आईबाबांचंच घर आहे, पण ते आपलं घर आहे. आई वाट बघत असतील आपली. मी गेले होते ना एकदा सोडून तुम्हाला सगळ्यांना. माझ्या चिंगीला सोडून गेले होते, आईंना सोडून, तुम्हाला सगळ्यांना सोडून गेले होते. खूप त्रास झाला मला त्या गोष्टीचा. नव्हते राहू शकत मी तुमच्या सगळ्यांशिवाय. एकट्या राहण्यामुळे कसं होतं ना हे अनुभवलंय मी. मला नाही वाटत की आईने हे अनुभवायला हवं. जाऊयात ना आपण आपल्या घरी. जेवून घ्या तुम्ही पटापट. जेवून घ्या. घरी जाऊयात आपण आपल्या. आई वाट बघत असते. सॉरी म्हणायला आले होते तुम्हाला. सकाळी असं हॉस्पिटलच्या बाहेर तुम्हाला सोडून यावं लागलं मला. चुकले मी आई. पण काय करू, हे इतके चिडले होते ना माझ्यावर. मी पण घाबरले. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. तुम्हाला सोडून यावं लागलं. घरात खूप वेळ एकट्याच होते ना तुम्ही. एकटीनेच जेवण केलं असेल. आपल्याला सगळ्यांना एकत्र बसून जेवायची सवय ना. आई मगाशी घाबरल्या होत्या ना. आनंदी, हे तुला कळतंय पण माझ्या लेकाला कळत नाही. त्याला वाटतं त्याची आई कैदाशी नाही, आपल्या बायकोच्या जीवावर उठलीये म्हणून तो तुला माझ्यापासून लांब ठेवतोय. तुला पण असंच वाटतं का की मी तुझ्या जीवावर उठली? छे, असं नाही वाटत आहे मला. मला माहितीये माझ्या आयुष्यात मातृत्वाचं सुख यावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना. ही सगळी धडपड त्यासाठी करताय. मला कळतंय नाही. हो, आणि राघवला नाही ना कळतंय. कारण चिडलेत ना ते आपल्यावर. आपण चुकलो की नाही आई. त्यांना न सांगता ट्रीटमेंट करायला निघालो होतो. एकदा त्यांचं मतही नाही विचारलं आपण. वाईट नाही का वाटणार त्यांना? बरोबर आहे तुझं. चुकलं आपलं. मी काय म्हणते, चुकलोय आपण तर त्यांना आता आपण थोडा वेळ द्यायला हवा. तुम्ही त्यांना समजून घ्यायला हवं. राघवा, बघितलंस? पुढाकार घ्या पुढाकार घ्या म्हणत होतीस ना. घेतला पुढाकार. तोंडावर निघून गेला माझ्या. मी काय म्हणते, एकदा पुन्हा प्रयत्न करून बघा. ऐकतील. बोलून तर बघा. काय माहिती, बघते. झाला तुझ्या आईचा इमोशनल ड्रामा सुरू. काही नाही, ते बोलण्याचा प्रयत्न करते. घे, तू तुझ्या आईचीच बाजू घे. मला एवढंच म्हणायचंय, आपण जेव्हा चुकतो तर आपण बोलण्याचा प्रयत्न करतो ना, तसं चाललंय तिकडे. बोलू दे त्यांना काय बोलायचं ते. काय समजूत काढायची ती काढू दे. मी एकटीनंच तुला वाढवलंय राघवा असं त्या म्हणणार. पण तू या सगळ्याला बळी पडू नकोस. राघवा, हे राघवा, घे घे बाळा, घे. खाऊन घे सोन्या, खाऊन घे. ते ठेव इथे, मी खाईन नंतर. घे रे राजा. नको ना राघव असा. हे बघ, माझा उद्देश नव्हता आनंदीला त्रास देण्याचा. काय करू मी? माझं बोलणंच तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. कित्येकांना बोलण्याचा प्रयत्न केला, कोणी माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही. तू पण ऐकून घ्यायला तयार नाही. करू काय मी, सांग. माझा राग राग होत होता. आई, राग राग होत होता तर रागवायचं होतंच ना आम्हाला. बोलणं टाळलं असतंस. पण हा काय प्रकार होता? एकीकडे आनंदीची काळजी आहे असं दाखवायचं आणि तिला त्रास होईल, तिच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी ट्रीटमेंट सुरू करायची. का तर नातू हवाय म्हणून? नाही नाही, तुझं काहीतरी चुकतंय. माझ्या मुलीसारखी आहे रे ती. मी का तिला त्रास देईन राघवा?
नाही, वर्षाला मूल झालं नसतं तर असंच वागले असते का त्या? मुलगी असणं आणि मुलीसारखी असणं याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, माझ्या बोलण्याचा फार त्रास होतोय का तुम्हाला? मग मी आजपासून बोलतच नाही. बोलणं बंद. हे बरोबर आहे. आत्ता अक्कल आलीये. थांब ग जरा तू. राघवा, तू या सुरात बोलशील माझ्याशी आता? ते काय नाही, ते ठेवते. मान्य आहे. मी जे काही वागले त्याच्यामुळे तुला त्रास झालाय, कबूल आहे मला. त्याच्यामुळे माझ्यावरचा विश्वास उडालाय. आई हे बघ, तसं नाहीये. हा, पण आनंदीच्या बाबतीत तुझ्यावर आता तेवढा विश्वास माझा राहिला नाहीये. मग म्हणून काय सोडून जाणार तुम्ही मला? घ्या चहा घ्या, मग ऑफिसला जा. अहो, असं नका ना करू. एका घरात राहतो आपण. आईंवर चिडून कसं चालेल बरं? तुम्हाला एका गोष्टीचा राग येईल, पण तुमच्या अशा वागण्यामुळे ना घरातलं वातावरण खराब झालंय. नका ना चिडू आईंवर. बघ आनंदी, प्लीज, मला शांतता हवी आहे. मला माहिती आहे, मला सगळेजण समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण मी आता जो काही निर्णय घेतलाय तो मी माझ्या परीने अंमलात आणणार. मला शांततेत चहा पिऊ दे प्लीज. बघते. नाही, थांब. कोण? मला सीसीटीव्ही इन्स्टॉल करायला बोलवलेलं होतं. हा. सीसीटीव्ही नाही, ते खाली जा तुम्ही त्या सेक्रेटरी दादांकडे. ते सोसायटीतले कॅमेरे ना म्हणून. थांब, मी बोलवले त्यांना. हा, इथे कोपऱ्यात बसवायचं. या तुम्ही तिथे. वर्ष मला सांग, वर्ष असं नको करूस. माझी काय चूक आहे? ते काम राहू दे. माझी काय चूक आहे सांग, मला सांग. आई, हे बघ, दादाना तुझ्यामुळे दुखावला गेलाय. त्याला समजवायचं सोडून तू काय म्हणतेस? त्यांनी पाटकरांकडे राहायला जायला हवं होतं. तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही आहे. तुला काय वाटलं मी समजवलं नसेल? जीवाच्या आकांताने त्याला समजवलं ग बाई. काय बोलले मी त्याला, पण नाही त्याच्यावर फरक पडला. अगं, एवढं झेपत नसताना वरून पोह्याचा डबा काढला, पोहे काढले, दूध टाकलं, त्याला खीर बनवली, ती समोर धरली, तरी नाही. सीसीटीव्ही कॅमेरा बसवतोय आपल्या आईवर नजर ठेवायला. याला काय अर्थ आहे मला सांग? आई, तू काही करणारच नाहीयेस ना, मग तू घाबरते कशाला? कर नाही त्याला डर कशाला? नाहीच आहे मला डर. हा, मग लावू दे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, काही फरक पडत नाही. नाही पडत. नशीब समज पोलिसात गेला नाही तो. म्हणजे पोलिसात म्हणजे? ए काय बोललीस तू? तू आईला पोलिसात न्यायला बघतेस? तू आणि तुझा भाऊ सारखेच आहात. अरे कसा विचार करता तुम्ही? अरे मी एवढं उभा आयुष्य तुम्हाला मी सांभाळलं, तुमचा बाप नसताना मी सगळे कष्ट केले, आणि म्हणते अगं काय आहे? मला ना एक दिवस असं वाटतं ना, तुम्ही लोक ना मला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हे बघ आई, तुला सांगते मी, दादा ना एक वेळ स्वतः घराबाहेर जाईल, त्याला पटलं नाही तर, पण तो कधीच तुला घराबाहेर काढणार नाही. माहितीये मला. अचिंगी, काय ग, ये इकडे. काय झालं? आतू, तू माझ्या बरोबर टेरेसवर येतेस का? फटाके फोडायचे. चिंगू, आत्ता ना मला जरा काम आहे. तू एक काम कर, तू जा वरती, मी येते ना, मला वेळ मिळाला तर. हा आतू चल ना, कोणीच नाहीये माझ्यासोबत. जा त्या बापासोबत खेळ तुझ्या. जा. तो बिझी आहे. बिझी असणारच तो. कॅमेऱ्यात बघत असेल आपली आई आपल्या बायकोशी कसं वागते ते. ठीक आहे, नका येऊ कोणीच. चिंगी अगं. भूक नाही का लागलीये? ये चल बस. ऐक, स्वच्छ धुतले ना हात? हो. चल ये बस. भूक नाही लागली? आणि ते
बाहेर बसतात, तू बस माझ्याजवळ. काय ग? हे असं आजी तिथे टीव्ही बघत बसलीये, बाबा त्याच्या डेस्कवर जाऊन जेवतोय आणि आपण दोघी इथे जेवणार. मी आहे ना, मी जेवणार नाहीये, पण मी बसते ना तुझ्याजवळ. मी वाढलंय की नाही, बस. का तू का नाही जेवणार आहे? कारण मला भूक नाहीये बाळा. मला पण भूक नाहीये. चिंगे काय झालं? चिंगी, ए चिंगी, मग तुम्ही का वागताय असं माझ्यासोबत? मी तुम्हाला संध्याकाळपासून समजवायचा प्रयत्न करते की आता मोठी दिवाळी आली आहे, आपण एकत्र मिळून फटाके फोडूयात, पण नाही, कोणीच माझं ऐकायला तयार नाहीये. चल जेवून घे, जेवून घ्या. काय चाललंय तुझं? हा, भूक नाही लागलीये? ये इकडे. का असं वागतेस? आई, तू तर दमली होतीस ना, मग आता का मला जेवायला वाटतेस? बरोबर बोलते ती आनंदी. तू पण जेवून घे आणि आराम कर. हो. काही लोक फक्त लक्ष ठेवतात आपल्या बायको बरोबर कोण बोलतंय, आपल्या बायको बरोबर कोण कसं वागतंय, पण आपली बायको जेवली की नाही, आराम करते की नाही, इकडे नसतं लक्ष त्यांचं. काय येऊ मी वाढायला? नको नको, आम्ही जेवतो दोघे. हा जेवा. ए चिंगी, काय ग सामान जेवतो? आजी, हा बघू. तुला तर बाबांची कंप्लेंट करायची होती ना वर्षात तुकडे. चांगलं. तर म्हंटल आपण आता ते 1 लाख रुपये काढूया आणि तुझी ट्रीटमेंट पूर्ण करूया. मग ट्रीटमेंट अर्धवट नको सोडायला ना बाळा. आई काय बोलताय? अहो आधीच चिडले, बघितलं ना तुम्ही, कळलं ना. तर असं नाही काही करायचंय आता आपल्याला. काही नाही करणार तू, काही करणार नाही. माझा मुलगा आहे, मी त्याला ओळखते बाई. उद्या तुला मुलगा झाला ना तर तो माझ्या पाया पडेल, म्हणेल आई सॉरी मी तुझं ऐकलं नाही. बघ मी ओळखते ना त्याला. तू काही काळजी कर, काही बोलणार नाही तू. ट्रीटमेंट पूर्ण करूया आपण. काळजी नको करू. काय? इकडे नाही ना कॅमेरा लावलाय बाई, नाही तर तुझा नवरा म्हणायचा एवढं काय बोलते म्हातारी माझ्या बायकोशी. चल येते. गुडघे माझे गेलेत ग बाई. बाई काय करूया गुडघ्यांचं? अरे देवा, कधी जाईल हे म्हातारपण? मरणावरच जाईल माझ्या. माझ्या अकाउंट मध्ये जवळजवळ आनंदी 1 लाख रुपये जमा झालेत. तर म्हटलं आपण आता ते 1 लाख रुपये काढूया आणि तुझी ट्रीटमेंट पूर्ण करूया. मग ट्रीटमेंट अर्धवट नको सोडायला ना बाळा. मी इथे आलेच नसते तर आनंदी आई होऊ शकली असती. रमाई तू काय बोलतेस? आज आनंदी आई होऊ शकत नाहीये त्याला मीच जबाबदार. जर आनंदीला कळलं की रमामुळे तिला बाळ होऊ शकत नाहीये तर ती रमाला कधीच माफ करणार नाही. जर यांना कळलं की आई अजूनही ट्रीटमेंटसाठी मला हॉस्पिटलला जायला सांगतायत तर आईंना हे कधीच माफ करू शकत नाही. किती जवळचं समजते आनंदी रमाला. रमा परत आल्यानंतरही आनंदी किती खुश झाली होती. यांना आईंवरती इतकं चिडलेलं मी कधीच नाही पाहिलंय.